परीक्षेत वाक्यांचे फ्युचर टेन्स म्हणजेच काय, भविष्यकाळमध्ये रूपांतर करा असा प्रश्न आला की काय करायचे. चला एका मिनिटात पाहूया. आता बघा प्रश्न आपल्याला दिला आहे, आरव राईट्स अ लेटर. आता बघा इथं काय आहे, राईट्स म्हणजे हे आहे वर्तमानकाळी वाक्य. काय आहे बघा, वर्तमानकाळी वाक्य. वर्तमानकाळी वाक्याला आपल्याला बनवायचे फ्युचर टेन्समध्ये, म्हणजेच बनवायचे भविष्यकाळामध्ये. चला लॉंग व्हिडिओमध्ये जो काही नियम मी तुम्हाला सांगितलेला आहे तो नियम इथं काय आहे बघा. जेव्हा आपल्याला काय करायचं असतं रे, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ बनवताना जे काही मुख्य क्रियापदाच्या आधी आपल्याला विल लावावं लागतं. लक्षात आलं का. आता बघा वाक्यातील मुख्य क्रियापद काय आहे, तर वाक्यातील मुख्य क्रियापद आहे राईट्स. काय आहे, राईट्स. हे जे पहिल्यांदा मूळ रूप घ्यायचे म्हणजे हा यस काढून टाकायचं. इथं काय येणार आहे, राईट, कारण हे आहे क्रियापदाचं पहिलं रूप. आणि वर्तमान काळामध्ये इथं एकवचनी नाव आहे म्हणून आपण काय केलं होतं, क्रियापदाला यस जोडला होता. पण आता आपल्याला फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळामध्ये रूपांतर करायचं आहे, तर क्रियापदाचं पहिलं रूप. आता बघा क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं त्याच्या अगोदर आपल्याला काय जोडायचं आहे, विल. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, विल राईट. काय येणार आहे, विल राईट. काय येणार आहे, विल राईट. आणि आता वाक्य कसं होईल बघा, आरव विल राईट अ लेटर. म्हणजे आरव पत्र लिहिल. लक्षात आलं का. हे झालं भविष्यकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो आता तुमच्यासाठी एक प्रश्न, शी सिंग अ सॉन्गचे फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ काय होईल, कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.